तर आपल्याकडे हे सर आले ते तर यांना पहिल्यांदा जे वेळेस आणलं अक्षरशः सपोर्ट देऊन आणलेलं हो धरून आणलेलं आणि मेन जो प्रॉब्लेम होता म्हणजे सायटिका प्रॉब्लेम होता मणक्यामध्ये 2 ते 3 मणक्यामध्ये गादी बरीच बाहेर सरकलेली आणि त्याच्यातल्या ज्या नसा आहेत त्या दाबल्या गेल्या पण त्याच्यामुळे ऑलरेडी जसं एखादं पॅरलिस पेशंट कसं होतं तशी कंडिशन झालेली म्हणजे थर्ड स्टेजच्या पुढे गेलेली आणि बाहेर बाकीच्या डॉक्टरांनी जे सांगितलं म्हणजे त्यांना इमर्जन्सी ऑपरेशनच सांगितलं त्याच्याशिवाय यांना ऑपरेशन शिवाय पर्याय नाही आणि ऑपरेशन केल्याशिवाय पेशंट बरं होणार नाही 10 ते 15 डॉक्टर म्हणजे अक्षरशः नाशिक मुंबई ठाणा गुजरात नवसारी सुरत हे सगळे फिरून झाले होते डॉक्टर माझे जाऊन किती दिवसापासून फिरत होते असे? मी जवळजवळ 15-20 दिवसापासून फिरत होतो तर ते ही अशी सगळी क्रिया केल्यानंतर आमच्याकडे 10 ते 15 दिवस झाले ट्रीटमेंट संपली आहे आता जवळजवळ 50 ते 80% रिकवर आहे हो अजून 20 ते 30% प्रॉब्लेम आहे शिल्लक तो पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू आता काय कंडिशन होती ती आमच्या बाकीच्या पेशंटला सांगा नेमकं काय होतं काय घडलं होतं म्हणजे माझी L4 L5ची गादी सरकलेली होती ती स्पाईनकडे गेल्यामुळे सूज आली ती स्पाईनला आणि माझ्या पायातली ताकद जवळपास कमीच झाली होती हां म्हणजे मी बाथरूमला पण उभं राहू शकत नव्हतं अशी माझी कंडिशन होती ओके आणि चालणं तर सपोर्ट शिवाय चालूच शकत नव्हतं पण आज स्वतःहून चालतोय उठतो बसतोय म्हणजे ही खूप मोठी प्रोग्रेस आहे माझी आणि जवळपास म्हणजे 10 ते 15 पैकी जवळजवळ 90% डॉक्टर म्हणे ऑपरेशन आत्ताच करा उद्याच करा खूप तुम्ही हे ते बरोबर म्हणजे जवळपास आणि सगळे रथी महारथी डॉक्टर फिरून जातात टॉपचे डॉक्टर्स त्यांनी सगळे ऑर्थो आणि स्पाईनवाल्याने एकच ऑपरेशन त्याच्याशिवाय दुसरं उत्तरच दिलं नाही त्यांनी ओके पण आता इथे आल्यामुळे खूप मोठी प्रोग्रेस झालेली म्हणजे मी स्वतःहून चालतोय आज पहिल्यांदा वाटत होतं का होईल एवढ्या छोट्या क्लिनिकमध्ये येऊन काहीतरी होईल असं काय वाटत होतं नाही एवढं वाटत नव्हतं पण जेव्हा आपले ते रिव्ह्यू आणि व्हिडिओ बघितले तेव्हा कुठेतरी थोडासा विश्वास होता बरोबर तर काहीतरी फरक पडेल बघ इथे ओके आणि तो पडलाच म्हणजे खूप पहिल्या दिवशी कसं आणत होते तुम्हाला ना आता काही नाही पहिले सपोर्ट शिवाय पर्यायच नव्हता बसणं पण सपोर्ट शिवाय हेच नव्हतं काय माझं आणि आज मी स्वतः बसतो उठतो सगळं हे करतोय जवळपास 80% पेक्षा जास्त इम्प्रूव्हमेंट माझी म्हणजे यांचं काही दिवसापूर्वी असं होतं की जगण्याची हिंमत सोडलेली सोडलेली होती आणि म्हणजे तो आता ऑपरेशन शिवाय पर्याय म्हणजे ते खूप मोठा विषय होता तुम्हाला म्हणजे अक्षरशः डिप्रेशन म्हटलं ना अशा कंडिशनला गेलो तरी चालेल अशी कंडिशन झाली होती माझी आता डिप्रेशन मधून बाहेर आले आणि आनंदात आयुष्य जगतंय आम्हाला पण आनंद आहे आणि तुमच्यासारखे बाकीचे माझे पेशंट बरे हो नाही आणि म्हणजे मी तर तुमची प्रगती उत्तर कारण तुम्ही जो ते म्हणजे म्हणता ना ते ऑपरेशन वगैरेचं नाही पण ती जी ही जी इच्छा आहे ना म्हणजे डिप्रेशन बाहेरून आनंदात आज बाकी गोष्टी मी 10 लोकांना आनंदाने सांगतो दाखवतो पण अरे माझी कंडिशन अशी होती आणि आज मी असं आहे बरोबर असं होतं विषय तुमच्यासारखे बरेच पेशंट आहेत त्यांचे लाखो रुपये खर्च करण्याची कॅपॅसिटी नाही किंवा हिंमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं बाहेर पैशाला महत्त्व नाही योग्य टायमिंग ट्रीटमेंटला महत्त्व आहे ते आमच्याकडे होतं हो आणि जे गरजू पेशंटला आमची ट्रीटमेंटची गरज आहे तिथपर्यंत हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि ते पेशंट आमच्या हाताने बरे हो नाही नक्कीच होणार पेशंटने यावं फरक पडतोच म्हणजे 3 दिवस तुम्ही अनुभव घ्या मग पुढचा निर्णय घ्यायला तुम्ही या आणि फरक पडतोच मी स्वतःहून सांगतो तुम्हाला आणि बरेच माझे पेशंट असतात ते काय करतात 1 दिवस ट्रीटमेंट करता निघून जातात आणि त्यांना एका दिवसात फरक पडू शकत नाही एक दिवसात फरक पडतच नाही कारण मेजर विषय असतो तो सगळा बरोबर आणि ते नंतर त्यांना असं वाटतं की ईडी येऊन काहीच होत नाही मला कमीत कमी 3 दिवस द्यायला 3 दिवस तुम्ही अनुभव या 3 दिवसानंतर तुम्ही लक्षात घ्या पुढचं करायचं काय पण तुम्ही या फरक पडतोच मी स्वतः सांगतोय भले मी तिथे जेव्हा माझा व्हिडिओ असेल त्याच्या खाली माझा मोबाईल नंबर पण देईल मला पर्सनली कोणी विचारलं तरी पण चालेल काय विषय नाही